आजकाल सर्व काही डिजिटल झालंय, जो तो ऑनलाईन पेमेंट करत असतो। लाईट बिल असो किंवा भाजीपाला, सर्व काही UPI मुळे एका सेकंदात पैसे ट्रान्सफर केले जातात। यासोबतच आजकाल ऑनलाईन स्कॅमचे प्रमाण देखील वाढले। घोटाळेबाज वेगवेगळ्या मार्गांनी लोकांना फसवण्याचा प्रयत्न करत राहतात। जर तुम्ही देखील UPI पेमेंट करत असाल तर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत। याच्या मदतीने तुम्ही घोटाळे आणि नुकसान टाळू शकता। आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत। तुमचा UPI पिन सुरक्षित ठेवा, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। तुमचा UPI पिन कधीही कोणाशीही शेअर करू नका। तसेच फक्त अधिकृत UPI ॲपमध्येच पिन एंटर करा। QR कोड स्कॅन करताना काळजी घ्या। कोणताही अज्ञात QR कोड स्कॅन करणे टाळा। स्कॅन करण्यापूर्वी तुम्ही ज्या व्यक्तीला किंवा संस्थेला पैसे देत आहात ती व्यक्ती किंवा संस्था योग्य आहे का याची खात्री करा। यासोबतच जर तुम्ही UPI द्वारे पैसे घेत असाल तर तुम्हाला QR कोड स्कॅन करण्याची गरज नाही, हे देखील लक्षात ठेवा। अज्ञात लिंक्स टाळा। कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करू नका, विशेषतः SMS किंवा ईमेलद्वारे पाठवलेल्या लिंकवर। या लिंक्स तुम्हाला फिशिंग वेबसाईटवर घेऊन जाऊ शकतात, जिथे तुमची पर्सनल माहिती चोरीला जाऊ शकते। पेमेंट करण्यापूर्वी व्हेरीफाय करा। UPI पेमेंट करण्यापूर्वी रिसिव्हरचे नाव आणि UPI ID व्हेरीफाय करून पहा। हे तुम्हाला चुकीच्या व्यक्तीला पैसे पाठवण्यापासून रोखेल। ट्रान्झॅक्शन पहा। तुमचे बँक अकाउंट्स आणि UPI व्यवहार नियमितपणे तपासा। तुम्हाला असा कोणताही व्यवहार आढळला जो तुम्ही केला नाही तर तो ताबडतोब कळवा। तसेच तुमचे UPI ॲप नियमितपणे अपडेट करा।